चिखला पुतळा हटवण्याप्रकरणी सरपंचांविरोधात संताप सीडीआर तपासणीची मागणी। चिखला तालुका लोणार येथील पुतळा हटवण्याच्या प्रकरणी सरपंच गणेश काकड यांच्या विरोधात कारवाईची मागणी जोर धरते। या संदर्भात सकल मराठा समाजतर्फे गोरेगाव पोलीस स्टेशन इथं निवेदन देण्यात आले। निवेदनात सरपंच गणेश काकड यांचा मागील महिन्याभराचा सीडीआर तपासण्यात यावा, तसेच या प्रकरणातील कटात सहभागी असलेल्या सर्वांना आरोपी करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे। संबंधित घटनेत महिलांच्या सन्मानाला धक्का पोहोचल्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान झाल्याचा आरोप करण्यात आलाय। शेगाव व वाघजाळी येथील समाज बांधवांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले। दोषींवर कठोर कारवाई करून कठोर शिक्षा करण्यात यावी अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली। या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं असून पोलीस प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलंय। यावेळी निवेदन देताना नवनाथ खोडके मराठा सेवक, शेगाव परमेश्वर तांबिले मराठा सेवक, वाघजाळी पत्रकार परमानंद तांबिले, अशोक तांबिले, शंतनू पाटील, दिनकर खोडके, रवी पाटील, ज्ञानेश्वर पवार, साईराम खोडके, अजय खोडके, डॉक्टर गणेश खोडके, अमोल खोडके, शरद खोडके, अंकुश खोडके, प्रदीप खोडके, गंगाधर रोडे आदी उपस्थित होते। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।